हॅलो सर, आता आपण बघणार आहोत आपलं जे रिटेल ERPचं सॉफ्टवेअर आहे गारमेंट किंवा फुटवेअर ट्रेडमध्ये कसं यूज करतात. एकदम इझी आणि छान सॉफ्टवेअर आहे, वापरायला सोपं, कोणी यूज करू शकतात. कंप्लीट अकाउंटिंग, बिलिंग, स्टॉक मॅनेजमेंट, आर्टिकल वाईज तुमचा स्टॉक, कलर, साईज, ब्रँड, कॅटेगरी हव्या त्या बेसवर तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेज करू शकता बारकोडिंग सहित. ओके, कंप्लीट बारकोडिंग पण मॅनेज करू शकता, बारकोड प्रिंटिंग करू शकता, व्हॉट्सअप इंटिग्रेशन आहे, SMS ईमेल इंटिग्रेशन आहे. प्लस तुम्ही रिटेलचं तुमचं शोरूम आहे, शॉप आहे, ते इझिली याच्यात मेंटेन करू शकता. वापरायला पण एकदम इझी आहे. ओके, इथे आपला युजर ID पासवर्ड टाकायचं. ही आपली मेन होम स्क्रीन आहे सॉफ्टवेअरची, एकदम इझी आहे. ओके, युजर ID पासवर्ड टाकायचा, लॉग इन करायचा जो का आपला असेल तर. ओके, ही आपली मेन विंडो येईल सॉफ्टवेअरची. तुम्हाला जर सॉफ्टवेअरचा रिलेटेड अजून काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरला आपल्याला कॉल करू शकता सर. ओके, आता इथे हे सगळे ऑल टाईप्स मास्टर आहेत, आयटम मास्टर, कंपनी, सेक्शन, ओपनिंग स्टॉक वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथून, कलर, साईज वगैरे सगळ्या इथून गोष्टी आपण मास्टर ॲड करू शकतो किंवा रिअल टाईममध्ये पण सॉफ्टवेअरमध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये ऑल टाईप ट्रान्झॅक्शन्स आहेत. POS बिलिंग तुम्हाला बेस्ट फास्ट बिलिंगसाठी एकदम सिंगल क्लिकवर तुम्ही बिलिंग करू शकता. आर्टिकल नंबरवर, साईजवर किंवा बारकोड कोड जरी टाकला तरी पण ऑटोमॅटिक POSमध्ये फास्ट बिलिंग होऊन जातं. नंतर मॅन्युअल सेल पण आहे, म्हणजे तुम्ही जर क्रेडिटवर वगैरे बिलिंग करायचं, सेल एंट्री पण आहे, सेल रिटर्न पण आहे, परचेस रिटर्न, GST वाउचर्स, द पेमेंट रिसिट किंवा नंतर पेमेंट अँड रिसिट आहे, चंद्रकांत बँक वाउचर. ऑल टाईप्स रिपोर्ट्स तुम्हाला याच्यामध्ये डेली जे काही लागतील, सेल, परचेस, स्टॉक, इन्व्हेंटरी, डेली सेल, डेली बुक, डे बुक, सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये भेटून जातील. डे वाईज स्टेटमेंट, डेली कॅश फ्लो, समरी, POS रजिस्टर, सेल रजिस्टर, नंतर MR एजंट रिक्वायरमेंट पण याच्यामध्ये होऊन जाईल. टॉप कस्टमर, परचेस रजिस्टर, GSTचे रिपोर्ट, नंतर स्टॉक रिलेटेड रिपोर्ट्स इथे भेटतील. स्टॉक समरी, स्टॉक रिपोर्ट, आयटम वाईज स्टॉक वगैरे सगळ्या गोष्टी जसे आपण ओपन करू त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल. फक्त तुम्हाला डेट टाकायची, कधीपासून कधीपर्यंत बघायचं, त्या रिलेटेड तुम्ही रिपोर्ट भेटेल आणि ते रिपोर्ट तुम्ही एक्सेलमध्ये एक्सपोर्ट पण करू शकता. नंतर GST रिलेटेड रिपोर्ट्स पण तुम्हाला GST सेक्शनमध्ये भेटेल. GSTR 1, 2, 3B जे काय असेल एक्सेलमध्ये इम्पोर्ट करू शकता. टूलमध्ये तुम्ही सेटिंग वगैरे करू शकता काय असेल त्याप्रमाणे. हेल्पमध्ये हेल्प. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आता पहिल्यांदा इथे त्यानंतर राईट साईडला सगळे तुम्हाला शॉर्टकट्स बटन भेटतात. ओके, आपण जेव्हा सॉफ्टवेअर नवीन घेतो त्यावेळी इथे आयटम्सला यायचं. आयटम्सला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आयटम लिस्ट सेक्शन येतं. ऑलरेडी तुमचे ॲड केलेले इथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट दिसतात. ओके, त्याच्यामध्ये किती आर्टिकल, नंबर ऑफ नंबर ऑफ क्वांटिटी ॲड केलेले आहेत ते इथेच तुम्हाला दिसतात. ओके, डबल क्लिक केलं त्याच्यावर आर्टिकल नंबर, साईज, कलर, त्याची बेसिक प्राईस कळते, नंतर सेल, MRP, परचेस प्राईस, बारकोड आणि क्वांटिटी किती बोलले सगळं ऑटोमॅटिक इथे सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवतो. ओके, हे आता मी इथून क्लोज करतो. आता जर नवीन प्रोडक्ट ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करणार. ओके, इथे प्रोडक्टचं नाव टाकणार. मी आता कॅपिटलमध्येच टाकतो. ओके, तुमच्या इथे आयटमचं नाव टाकायचं, ब्रँडचं नाव वगैरे पहिलं टाकायचं, त्याच्यानंतर आयटमचं नाव जे काय असेल ते प्रोडक्टचं नाव टाकायचं. नंतर इथे तुमची ब्रँड, कोणत्या ब्रँडचा प्रोडक्ट आहे. जर नवीन ब्रँड असेल तर F3 बटन यूज करून तुम्ही नवीन बनवू शकता. ओके, एंटर मारायचं, एंटर किंवा प्रोडक्ट जो ब्रँड आहे त्या प्रोडक्टचा याच्यामध्ये लिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. मागण्यासाठी एकदा एस्केप किंवा इथून क्लोज बटन क्लिक करायची. इथे जो आपण बनवला त्याच्यावर कर्सर येऊन थांबवतो. ओके, जो असेल त्याच्यावरून ॲड करायचा. त्यानंतर इथे GST असेल, तुम्ही जर तुमचा बिझनेस GST रजिस्टरमध्ये असेल तर तुम्ही GST लावू शकता, 5, 12, 18 जो का असेल तो. नसेल तर टॅक्स फ्री ठेवायचा. आता आमचा GSTला नाही आपल्या म्हणून मी टॅक्स फ्रीमध्ये ठेवतो. नंतर इथे तुमचं सेक्शन, नंतर कोणत्या वेगवेगळे सेक्शन्स पण याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. जसे आपण ब्रँड ॲड करतो, ज्या सेक्शनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे ते ॲड करू शकता. नवीन सेक्शन ॲड करण्यासाठी तुम्ही F3च मारायचं आहे. ओके, आणि एडिट करायचं असेल एखाद्या स्पेलिंग तर F1 बटन दाबायचं आहे. F1 करून तुम्ही एडिट करू शकता आणि F3 मारून नवीन बनवू शकता. तुम्ही याच्यातला एक सेक्शन घेतो. नंतर HSN कोड वगैरे अनरजिस्टर्ड GST नसेल तर HSN कोड टाकायची गरज नाही. नंतर त्या प्रोडक्टचा मिनिमम आणि मॅक्झिमम लेवल मेंटेन करू शकता. म्हणजे स्टॉक जर तुम्हाला
रेशिओ मेंटेन करायचा असेल, शॉर्टेज पडू नये म्हणून इथे तुम्ही टाकू शकता मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 10 माझ्याकडे स्टॉक असला पाहिजे. रिऑर्डर लेवल वगैरे का टाकायची असेल तर नंतर कमिशन वगैरे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर हा मेन पार्ट येतो इथे आर्टिकल नंबर. ज्या प्रोडक्ट आपण भरतो त्याचा जो आर्टिकल असेल, काही प्रोडक्टला आर्टिकल नसेल तर NA टाकून कंटिन्यू करायचं. त्याची साईज काय आहे ती इथे घ्यायची. एकदा साईज ॲड करून ठेवलात की लिस्ट तुम्हाला ऑटोमॅटिक जनरेट होते. नवीन साईज ॲड करायची असेल तर F3 बटन यूज करायचं आहे. F3 बटन यूज करून तुम्ही इथले इथे नवीन बनवू शकता, किंवा डायरेक्ट जरी आता सपोज नवीनच एखादी साईज असेल तर इथल्या इथे तुम्ही टाईप केलात तरी तुम्हाला सॉफ्टवेअर विचारतं की नवीन आहे ॲड करायची का, इथे येस म्हणायचं. ओके, एंटर मारलात की ती साईज आपल्या लिस्टमध्ये ॲड होईल. ओके, त्याच्यानंतर कलरचं पण सेम आहे. इथे जर ऑलरेडी ॲड केलेले सगळे कलर येतील तुमच्या इथे, नसतील तर इथल्या इथे तुम्ही नवीन ॲड करायचा, डायरेक्ट टाईप करायचं इथल्या इथे. मी आता इथे एक ॲड करतो डार्क रेड. ओके, आता हा नवीन कलर आहे. मग सॉफ्टवेअर तुम्हाला विचारत नवीन कलर आहे ॲड करायचा डिटेल्स लिस्टमध्ये काय, इथे येसला एंटर मारायचं, एंटर. सॉफ्टवेअर सिंगल क्लिकवर तुमचा तो हा जो कलर आहे तो नेक्स्ट टाइम तुम्हाला लिस्टमध्ये ऑटोमॅटिक रेडी भेटून जाईल. ओके, नंतर इथे बेसिक्स प्राईस म्हणजे तुमची जी बिफोर GST प्राईस असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. सेल प्राईस किती रुपयाने तुम्ही विकणार आहात तो. MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस, जे MRP कधी जास्त असते ते MRP, आणि सेल प्राईस जी आपला विक्रीची प्राईस MRP. परचेस प्राईस जी का आपली परचेस प्राईस असेल ती. बारकोड जर कंपनीचाच बारकोड असेल आणि तोच जर यूज करायचा असेल तर बारकोड स्कॅनर नाही ते तो बारकोड स्कॅन करायचा. ओके, जर बारकोड नसेल आणि आपला स्टिकर त्याला लावायचा असेल, टॅग लावायचा असेल तर हा बारकोडचा ऑप्शन आहे तर तसंच ब्लँक सोडायचा, एंटर मारून पुढे जायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे जो आपण हा जो नवीन सॉफ्टवेअर घेतल्यानंतर जो आपल्याकडे एक्झिस्टिंग स्टॉक असतो, जुना स्टॉक असतो दुकानामध्ये अगोदर ठेवलेला, तो कसा भरायचा तर तो इथेच याचे आता ह्या NA आर्टिकलचे 33 साईजचे डार्क रेडचे माझ्याकडे सपोज 10 पीस आहे तर मी इथे 10 टाकणार. ओके, एंटर मारणार. त्याच्यानंतर सपोज दुसरं एक आर्टिकल आहे माझ्याकडे, त्याच प्रोडक्ट नेम तेच आहे, जिलो शॉर्ट फुल स्लीवमध्ये. ओके, एंटर करणार. साईज कोणती असेल ती घेणार आपण, इथे सर्च करायची डायरेक्ट साईज. ओके, कलर कोणता आहे तो घ्यायचा. नंतर बेसिक्स प्राईस, सेल प्राईस काय असेल ते टाकायची. ओके, नंतर परचेस का असेल ते टाकायची. बारकोड स्कॅन नाही करायचं असेल तर आपण जर बारकोड लेबल चिकटवून असेल इथे काहीच नाही टाकायचं आणि त्याची फक्त क्वांटिटी टाकायची. ओके, अशा प्रकारे जेवढे का आर्टिकल नंबर आहेत ते एकाखाली एक ॲड करत द्यायचे सर. ओके, परचेस प्राईस पण टाकायची. ओके, असं एकाखाली ॲड करत जायचे. इथे सेव्ह म्हटल्यावर सेव्ह होईल. जर सपोज एखादा इथलं आता हे आपण खाली जेवढे ॲड केले ते इथे दिसत आहेत बघा. ओके, इथे आर्टिकल नंबर काय, साईज, कलर, बेसिक प्राईस, सेल, परचेस सगळं दिसतंय बघा, आणि क्वांटिटी पण दिसते. याच्यातलं सपोज काही तुमचं मिसमॅच असेल, चुकलं असेल किंवा प्राईस चुकलं तर इथे येऊन तुम्ही एंटर मारत जाऊ शकता की इथे डबल क्लिक करू शकता डायरेक्ट. ओके, मग तर तुम्ही ते डबल क्लिक केलात की इथे जी का असेल तुमच्या याच्याप्रमाणे इथून तुम्ही चेंज करू शकता. सपोज सेल प्राईस आपल्याला कमी जास्त करायची आहे तर तुम्ही करून तो बॅच किंवा आर्टिकल नंबर तुम्ही अपडेट करू शकता सर. ओके, आता हे बघा, आता हे 850 झाले. सपोज एखादला याच्यातला जर आर्टिकलच नको असेल तर तुम्ही इथे येऊन त्याच्यावर डिलीट बटन दाबायचं आहे. इथे येऊन डिलीट, तुम्ही जर चुकून इथे डिलीट केलं तर पूर्ण मास्टर डिलीट होणार आहे. ओके, मी आता हे सेव्ह करतो. सेव्ह केला, प्रोडक्ट ॲड झाला. ओके, लिस्ट बटनला क्लिक केली तर आपल्या इथे प्रोडक्ट तुमचे ॲड झाले. ओके, त्या आयटम लिस्टमध्ये इथे तुम्ही प्रोडक्ट सर्च करू शकता. ओके करायचं. इथे जेवढे प्रोडक्ट आहेत ते सगळे तुमच्या याच्यामध्ये येतील. ओके, हे आता आपलं होतं गजिलं, हे आता आपण भरलं होतं ते. ओके, टोटल 80 स्टॉक आहे. ह्यालाच आता सपोज तुम्हाला याच्यातलंच काही ते चेंज करायचं, इथे डबल क्लिक करायचं. तर याच्यामध्ये आपण 3 आर्टिकल भरले होते बघा. याच्यातला सपोज हा जो 3 नंबरचा आर्टिकल आहे तो नको आहे आपल्याला, मग तुम्ही तो पर्टिक्युलर आर्टिकल नंबर सिलेक्ट करायचा.
टोटल आता क्वांटिटी याचे 50, 20 आणि 10 अशी भरलेली होती. तर सपोज ही चुकून आपण भरले गेले असेल, मग याला सिलेक्ट करायचं आणि इथे कीबोर्डवरनं डिलीट बटन प्रेस करायचं का हा आर्टिकल नंबर डिलीट होतो. ओके, त्याच्यानंतर अपडेट बटनला क्लिक करायचं. तुम्ही जर इथे सिलेक्ट करून डिलीट बटनला क्लिक केला तर हा पूर्ण प्रोडक्ट आणि खाली भरलेले आर्टिकल सगळे डिलीट होणार आहेत. ओके, वरचा आहे तर पूर्ण मास्टर डिलीट करण्यासाठी ऑप्शन आहे. आता खालचा बघा, मी फक्त डिलीट बटन एकच आर्टिकल डिलीट केला आणि अपडेट बटनला क्लिक करायचं. अपडेट बटनला क्लिक केलात की मास्टर वगैरे सगळं अपडेट होऊन खालचा जो आपण एक आर्टिकल नंबर डिलीट केला तो फक्त निघून जाणार आहे. ओके सर, अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल्स आयटम इथे न्यू बटनला क्लिक करून तुम्ही ॲड करत जाऊ शकता. ओके सर, आता त्यानंतर आपण येऊया सेल बिलकडे. सेल बिल बघा, फास्ट बिलिंगसाठी POS बटन इथे दिलेलं आहे. याला क्लिक करायचं, तुम्ही एंटर मारायचं. आजच्या दिवसाची मारलेली बिल इथेच तुम्हाला दिसणार. ओके, किती बिल नंबर आहे, मोबाईल नंबर वगैरे टाकला असेल तर कशा ह्याच्यामध्ये तुमचं पेमेंट आलं, कॅशमध्ये, जीपेमध्ये, इथे टोटल पण त्यांची दिसते. कॅश किती, क्रेडिट कितीचे, क्रेडिट बिल टोटल काय असेल त्याप्रमाणे. ओके, त्याच्यानंतर इथे बॉटमला तुम्ही सर्च पण करू शकता. पार्टी नंबर, बिल नंबर, मोबाईल हवं त्या बेसिसवर बिल सर्च करू शकता. आता आपण न्यू जायचं असेल तर एंटर मारा द्या किंवा इथे न्यू बटनला क्लिक करा. ओके, POS बिलिंगची विंडो येईल, एंटर मारायचा. ओके, एंटर मार, इथे कस्टमरचा डिटेल्स टाकायचं. ओके, नवीन कस्टमर असेल ते कस्टमर डिटेल्सची विंडो येणार. इथे तुम्ही कस्टमरचं नाव टाकायचं. तुम्हाला जर ऑप्शनल पाहिजे असेल तर तुम्ही टाकू, एंटर मारत द्या. इथे तुमची प्रोडक्टची विंडो येईल. इथे तुम्ही जर मॅन्युअली जर सर्च करायचं असेल तर नावाने सर्च करून घेऊ शकता. ओके, का इथे तुमचे आर्टिकलचे नंबर आहे येणार, लिस्ट येणार. एकदम इझी आणि सोपं आहे बघा. आर्टिकल लिस्टला जो तुम्ही साईज किंवा आर्टिकल सेल करताय तो इथे सिलेक्ट करायचा, ॲटोमॅटिक लोड होणार. नंतर इथे परत दुसरी साईज घ्यायची, प्रोडक्ट सर्च करायचं, अल्फाबेटप्रमाणे तुम्ही टाईप करायचं. त्यानंतर तुम्ही तुमचं हे घ्यायचं, साईज घ्यायची, आर्टिकल घ्यायचं. त्याच्यानंतर सपोज तुमचा बारकोड असेल तर इथे तुम्ही डायरेक्ट स्कॅन करायचं बारकोड की ऑटोमॅटिक प्रोडक्ट लोड. आता मी माझ्याकडे स्कॅनर जोडलं नाही, मी डायरेक्ट इथे हे करतो, काय प्रोडक्ट ॲड करतो मॅन्युअली. ऑटोमॅटिक लोड झाला बघा सर. ओके सर, आता आपलं बारकोड कनेक्ट पण झालेलं आहे. ओके, आता बारकोड असेल ज्या प्रोडक्टला तर बारकोड स्कॅनरने डायरेक्ट तुम्ही स्कॅन करायचा. ओके, आता मी माझ्या ह्याच्यामधलं बारकोड स्कॅनरने प्रोडक्ट इथे स्कॅन करतो. इथे तुम्ही बारकोड टाईप पण करू शकता, आर्टिकल नंबर पण स्कॅन करू शकता. कोणत्या बेसिसवर तुम्ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही प्रोडक्ट स्कॅन करू शकता, सर्च करू शकता. इथे मी आता प्रोडक्ट स्कॅन करतो बघा. इथे आता हा प्रोडक्ट आपला लोड झाला आहे बघा, झिलो मेन ट्रक. ओके, एक क्वांटिटी स्कॅन झाली बघा. जेवढ्या क्वांटिटी तुम्ही स्कॅन करायचं डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट स्कॅन करत जायचं. खाली बघा तुमची क्वांटिटी ॲटोमॅटिक इथे बघा, हा कर्सर आहे तिथे क्वांटिटी ॲटोमॅटिक इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. 4 झाल्या, 5 झाल्या, एवढं एकदम इझी आहे सॉफ्टवेअर बघा. जेवढ्या क्वांटिटी असेल ते स्कॅन करायचा, सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तुमच्या क्वांटिटी, आता इथे 10 क्वांटिटी झाल्या बघा विदिन सेकंडमध्ये. ओके, हे ॲड करून झाल्या की इथे बिल सेव्ह करण्यासाठी जसं पूर्ण इथे कस्टमरला सांगायचं किती रुपये झाले. तर जर तुम्हाला डिस्काउंट द्यायचं असेल, आता यांचं 8,187 रुपये झाले. इथे तुम्हाला जर पर्सेंटमध्ये डिस्काउंट द्यायचं असेल की बाबा 5% डिस्काउंट, मग इथे तुम्ही 5 टाकायचं. 5% प्रमाणे त्यांचे एवढे लेस झाले ऑटोमॅटिक. जे असेल कमी जास्त करायचं ते तुम्हाला 15% द्यायचं आहे तर 15% टाकू शकता. ओके, 15% प्रमाणे तुमचे 1,228 रुपये सॉफ्टवेअरने लेस केले. ही तुमची टोटल अमाऊंट झाली. आणि सपोज तुम्हाला जर अमाऊंटमध्ये द्यायचं असेल, आता सपोज किती 8,187 रुपये झाले, राऊंडअपमध्ये त्यांना 8,000 करायचे तर तुम्ही इथे 187 रुपये त्यांना डिस्काउंट द्यायचं. ओके, तर इथे बघा हे राऊंडअपमध्ये तुमचं बिल झालं. इथे पहिला ऑप्शन आहे तो पर्सेंटमध्ये काम करणार, दुसरा आहे तो अमाऊंटमध्येच काम करणार. ओके सर, आता मी इथे पर्सेंटमध्ये टाकतो. ज्या तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 15% प्रमाणे एवढं डिस्काउंट झालं आणि ही त्यांची फायनल अमाऊंट झाली. ओके, इथे कस्टमरला सांगायचे एवढी अमाऊंट झाली म्हणून. ओके, त्याच्यानंतर इथे प्लस बटन आहे बघा, तिथे बिलाचे सेटलमेंट. जर त्याने कंप्लीट कॅशमध्येच बिल दिलं तर हे बाय डिफॉल्ट कॅशमध्ये सेव्ह बटनला क्लिक करून तुम्ही सेटल करू शकता.
ओके. अदरवाईज सपोज त्याने पार्सल पेमेंट केलं किंवा अदर मोडने केलं असेल तर इथे क्लिक करायची. ओके. की इथे तुमचे मोड येतात सगळे, कॅश, कार्ड पेमेंट, ई वॉलेट. ई वॉलेट म्हणजे तुमचं जीपे, फोनपे का असेल त्याप्रमाणे UPI. इथे क्लिक करायची. इथे तुमची अमाऊंट ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर पिक करतं. कॅशला क्लिक केलं तर कॅश टेंडरला जाते, कार्ड घेतलं तर कार्डला जाणं, ई वॉलेटला ई वॉलेट. आणि इथे तुमचे पेमेंट ऑप्शन घ्यायचे. आता सपोज जीपेला आलं मग जीपेला क्लिक करायची. किंवा अर्धे आले सपोज तर इथे अर्धे टाकायचे. सपोज 5,000 रुपये त्याने जीपे केले. ओके. राहिले 1959 रुपये. मग इथे उरलेले कॅशला टाकले तर 1959 रुपये इथे टाकून हे बॅलन्स 0 झाला बघा. ओके. असं सेटल करायचं आहे. ओके. तुम्हाला ज्याप्रमाणे कस्टमरकडनं पैसे येतात त्याप्रमाणे. आणि इथे ओके बटनला क्लिक करायचं. झालं का सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह बटनला क्लिक केलं सॉफ्टवेअर तुम्हाला लगेच प्रिंटसाठी विचारणार. इथे येस म्हटल्यावर की बिलाचा प्रिव्ह्यू दिसणार. ओके. बिल सेव्ह झाल्यानंतर प्रिंटला विचारणार. बिल तुमचं सेव्ह झालं ऑलरेडी. प्रिंट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे प्रिंटला बटनला क्लिक करून काढू शकता. बघा असं व्यवस्थित एकदम सुंदर असं तुम्हाला थर्मल बिल फॉर्मॅट आहे. तुम्हाला थर्मल, A4, कलर हव्या त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे कस्टमाइज बिल फॉर्मॅट भेटून जाईल. जसं तुमचा प्रिंटर असेल त्याप्रमाणे आपल्याकडे बिल फॉर्मॅट भेटून जाईल. ओके. तुम्हाला कलर पाहिजे असेल, A4चे हाफ पाहिजे असेल. हा आता थर्मल आहे छोटा बिल फॉर्मॅटचा, 3 इंच बिल फॉर्मॅट. याप्रमाणे तुम्हाला हे बिल फॉर्मॅट आलेलं आहे बघा. वरती आपले फर्मचे डिटेल्स येणार, शॉपचे डिटेल्स, ॲड्रेस, मोबाईल नंबर, नंतर बिल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी येतील. ओके. पार्टीचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी येतील. नंतर त्याचं प्रोडक्ट काय आहे, क्वांटिटी, रेट किती आहे, प्राईस, नंतर आर्टिकल नंबर, कलर कोणता होता, साईज काय, सगळ्या डिटेल्स येतील बघा याच्यामध्ये. एक्स्ट्रा काय त्यांना डिस्काउंट वगैरे दिसेल तर डिस्काउंट आहे. टोटल ॲक्च्युली अमाऊंट किती होती ते पण इथे दिसतं. ओके. त्यानंतर डिस्काउंट किती ते पण दिसतं आणि नेट बिल अमाऊंट किती झालं ते पण दिसतं. म्हणजे कस्टमरला तुम्हाला सांगायची गरज नाही आपण किती डिस्काउंट दिले, ते इथे बिलवरच दिसतं. रेग्युलर त्यांची 8,188 झाली, डिस्काउंट एवढं आणि एवढी फायला. नंतर तुमचे बाकीच्या गोष्टी पण येतात सर. टोटल नंबर ऑफ पीस किती झाले, टोटल क्वांटिटीचे, नंतर कशा मोडने पेमेंट दिलं. ओके सर. अशा प्रकारे तुमचे एकदम व्यवस्थित सुंदर असं बिल प्रिंट होऊन येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप सेंड करायचं असेल इनबिल्ट डायरेक्ट व्हॉट्सअपला हे बिल तुम्ही कस्टमरला सेंड करू शकता. PDF पाहिजे तर PDF बनवू शकता, मेल बनवू शकता. ओके. मी आता विंडो क्लोज करतो, प्रिंट आपल्याला द्यायची नाही. ओके. बिलिंगचं एकदम सोपं आहे. रिअल टाईम तुम्ही मल्टिपल टॅब पण ओपन शकता. ही बिल POC पॉज बिलिंगची विंडो अशीच ठेवून तुम्ही डायरेक्ट आयटम लिस्टला जाऊन इथून तुम्ही नवीन प्रोडक्ट स्टॉक ॲड करू शकता. ओके. नंतर तुम्ही 2, 4, 5 किती इथे विंडो ओपन करू शकता. तर मी आता सोबत पुन्हा नवीन एक बिल मारतो डायरेक्ट याच्यामधनं. सपोज इथे आलो कस्टमरचा, सपोज ऑलरेडी कस्टमर येऊन गेला असेल तर फक्त त्याचा नंबर टाकायचा, ऑटोमॅटिक तुमचा पिक करतो नंबर टाकल्यावर. त्यानंतर इथे त्याचा जो प्रोडक्ट असेल तो बारकोड स्कॅन करत जायचं, प्रोडक्ट ऑटोमॅटिक तुमचा लोड होतोय बघा. ओके. आणि इथे जर तुम्हाला जर मॅन्युअली सर्च करायचं असेल तर इथे तुम्ही नाव टाईप केलं तर ऑटोमॅटिक तुमची लिस्ट येते. लिस्ट येते इथे जो आर्टिकल नंबर तुम्ही आउट करताय तो तुम्ही सिलेक्ट करायचा. प्रोडक्टला तुम्ही कशा बेसवर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही सर्च करू शकता सर. ओके. हे सेल करून झालं की इथे तुम्ही परत याला क्लिक करायची प्लस बटनला. ओके. जर ई वॉलेट पेमेंट असेल ई वॉलेटला क्लिक करा, कार्ड असेल तर कार्ड करा, ई वॉलेट असेल ई वॉलेट करा, ओके करा. ओके. डिस्काउंट वगैरे असेल तर देऊ शकता. सपोज त्याला 200 रुपये द्यायचं आहे मला अमाऊंटमध्ये, तर मी इथे टाकणार आता 200 रुपये. राऊंडअपमध्ये 3,000 रुपये झाले. सेव्ह बटनला क्लिक करा. प्रिंट पाहिजे असेल तर येस म्हणा, नको असेल तर नो म्हणा. डायरेक्ट तुम्ही तुमचं बिल सेव्ह झालेलं आहे. ओके सर. इथूनच तुम्ही मागची बिलं पण तुम्ही इथून बघू शकता. इथेच तुम्हाला दिलेली आहेत बघा. एकदम लास्ट बिल कोणतं आहे काय त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप एक डेट वाईज तुम्ही बिलं बघू शकता. ओके. हे आता आपलं बिल आताचं 3,000. त्याच्यापुढे जरा एक स्टेप दिलं तर मग असं बिल येणार आहे बघा. ओके. इथल्या इथेच तुम्ही बिल लास्ट बिल पण बघू शकता, रिप्रिंट करू शकता, काय कशावर मोडणं, कोण कस्टमर, काय सगळे डिटेल्स. पुन्हा मॉडिफाय पाहिजे असेल तर मॉडिफाय पण करू शकता डबल क्लिकने. रेट क्वांटिटी कमी जास्त करायचे करू शकता. किंवा आता सपोज हे आपण एक बिल आहे मॉडिफाय, याच्यातला हा प्रोडक्ट जर रिअल टाईम नको असेल तर इथे सिलेक्ट करायचा तो प्रोडक्ट आणि इथे येऊन सिम्पल डिलीट बटन मारून तुम्ही तो कॅन्सल पण करू शकता. ओके. जे प्रोडक्ट नको आहे ते डिलीट मारायचं, त्याच्यावर डिलीट होणार. त्याच्यानंतर येऊन सिम्पल अपडेट बटनला क्लिक करायचं की सॉफ्टवेअर ते बिल आहे ते अपडेट होणार. परत अपडेटेड बिलची पुन्हा रिप्रिंट पाहिजे असेल तर काढू शकता, नको असेल तर नो म्हणा. ओके. परत नवीन कस्टमर टाकताना इथे तुम्हाला डिटेल्स विचारणार. नाही टाकायचे असेल तुम्ही विदाऊट पण कंटिन्यू डायरेक्ट बिल कस्टमरचे डिटेल्स न टाकता तुम्ही टाकू शकता. आता इथे आपण हे 4 क्वांटिटी स्कॅन केले. सपोज यातली आपल्याला 2च क्वांटिटी करायचं. मी इथे कर्सरने खाली यायचं माऊसने डबल क्लिक करायची. ओके. एंटर मारत यायचं.
नको असेल तर कॅन्सल करून पण तुम्ही मागे येऊन कॅन्सल करू शकता. ओके, हे झालं सर बिलचं, POS बिलचं, रेग्युलर बिलाची जेवढे तुमचे ट्रान्झॅक्शन होतात ते POS मध्ये गेलात की इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच दिसतात. किती आता टोटल बिलं झालेत, कोण कस्टमर होते, बिल अमाऊंट, कार्ड अमाऊंट वगैरे सगळे दिसते. टोटल इथे पण दिसतं तुम्हाला, टोटल सगळ्या गोष्टी किंवा टोटल सेल बिल वगैरे. आता नवीन करायचं असेल नवीन करू शकता, ते तुम्ही क्लोज करतो. त्याच्यानंतर तुम्हाला डेली जे रिपोर्ट्स लागतात ते पण इथे भेटतील. त्यानंतर नवीन जो माल येतो आपला सप्लायर करून तो तुम्ही ट्रान्झॅक्शनमधून परचेसमधून ॲड करायचा आहे. ओके, परचेस बिलला क्लिक करायचं, न्यू बटनला क्लिक करायची. ओके, एंटर. क्रेडिटला असेल तर क्रेडिट, पेड असेल तर कॅशमध्ये घ्यायचं. आता मी क्रेडिटमध्येच बिल मारतो, एंटर. इथे जो कोण कस्टमर असेल तो इथे घ्यायचा, नवीन असेल तर इथे F3 बटन मारून तुम्ही नवीन सप्लाय इथे कर्सर ठेवायचा, आता ब्लिंक होते तिथे, F3 बटन दाबून नवीन कस्टमर बनवायचं आहे. आता मी एक कस्टमरचं नाव बनवतो. ओके, हा एक आपला कस्टमर आहे, त्याचं नाव, ॲड्रेस, सगळ्या गोष्टी टाकायचा. ओपनिंग बॅलन्समध्ये जर का जुना बॅलन्स द्यायचा असेल तर टाकू शकता. GST नंबर वगैरे असेल तर इथे तुम्ही त्या कस्टमरचा टाकायचा आहे, कंपल्सरी असेल तर त्याच्यावर GST कॅल्क्युलेट होणार आहे. ओके, मी त्याने सगळे डिटेल्स त्या पार्टीचे येणार, वन टर्ममध्ये तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढे. GST नंबर असेल तर मात्र कंपल्सरी टाका, ॲड्रेस टाका शॉर्टमध्ये, आणि त्याचे काय फोन नंबर सगळे तर फोन नंबर सगळे टाका. ओके, आणि इथे स्टेट फक्त सिलेक्ट करा त्यांचं. ओके, बस एवढ्या डिटेल्स टाका आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा. तो सप्लायर तुमच्या लिस्टमध्ये ॲड झाला बघा सर. ओके, एंटर मारा. इथे त्याच्यानंतर बिल नंबर टाकायचा काय आहे तो. ओके, ज्या बिलाप्रमाणे जो काय बिल नंबर असेल तो तुम्ही इथे टाकायचा. ड्यू डेटचं काय ऑप्शनल आहे. नंतर इथे प्रोडक्ट, इथे जो कोण प्रोडक्ट असेल तर या लिस्टमध्ये तुम्ही सर्च करायची, सगळी लिस्ट तुम्हाला प्रोडक्टच्या नावाप्रमाणे भेटणार. नंतर नवीन जो काय आर्टिकल, जर ऑलरेडी तोच आर्टिकल असेल तोच घ्यायचा. सपोज नवीनच आर्टिकल असेल तर इथे तुम्ही टाईप करायचं आहे, किंवा F3 मारून, नवीन असेल तर F3 मारून इथे दिलेलं आहे बघा, F3 फॉर न्यू, F3 मारून इथे तुम्ही नवीन आर्टिकल टाईप करायचं. इथे साईज किती काय ते इथे घ्यायचे आहे. इथे सगळ्या साईज तुम्हाला भेटतील. ओके, कलर पण सेम सगळे ॲड केलेलं आहे. बेसिक प्राइस, सेल प्राइस नवीन याच्याप्रमाणे तुम्ही इथे टाकायचे आहे. सेल प्राइस सपोज 500 रुपये आहे, MRP आपली 700 रुपये, परचेस आपली 300. ओके, बारकोड तसं सेम नसेल तर हे ठेवायचं, ब्लँक ठेवायचं, एंटर मारायचा. न्यू आर्टिकल ॲड झालेलं आहे. ओके, साईज वगैरे ऑटोमॅटिक एंटर केलं ऑटोमॅटिक येईल. क्वांटिटी किती क्वांटिटी आलं ते टाकायचं. नंतर इथे परचेस प्राईस, डिस्काउंट वगैरे असेल तर ओके, प्राइस आहे ती परचेस प्राइस आपण तिथे टाकली होती, त्यामुळे 300 रुपये ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरने घेतले. हे क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी आली, आणि ही प्राइस म्हणजे आपली खरेदीची प्राइस. कारण हे आपण परचेस बिल ॲड करतोय, खरेदीचं बिल. ओके, परचेस बिल 300 रुपयाने आपल्याला आलेलं, 300 प्रमाणे 3000 रुपये झाले. एक्स्ट्रा काय त्याच्याकडनं जर डिस्काउंट भेटलं असेल, पर्सेंटमध्ये असेल तर इथे टाकायचं आहे, अमाऊंटमध्ये भेटलं असेल तर इथे टाकायचं. सपोज हे आपल्या खरेदीवर आपल्याला 2% भेटलं असेल तर 2% प्रमाणे 60 रुपये आपले लेस झाले. ओके, टॅक्स वगैरे असेल तर ऑटोमॅटिक टॅक्सचे अमाऊंट वगैरे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर काढतं. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट घ्यायचा आहे. ओके, कोणता असेल तो. ओके, इथे F3 मारून तुम्ही नवीन प्रोडक्ट ॲड पण करू शकता. मी आता ऑलरेडी आहे तोच घेतो. इथं असेल नवीन आर्टिकल आहे, मी F3 बटन दाबणार, माझा आर्टिकल नंबर टाकणार, नंतर माझी साईज घेणार. ओके, नंतर इथे जो कलर असेल तो घेणार. नंतर इथे बेसिक प्राइस, नंतर माझी सेल प्राइस, MRP आणि परचेस प्राइस. एंटर एंटर एंटर. ओके, एंटर मारला की इथे आपला आर्टिकल येईल. ऑटोमॅटिक आर्टिकल प्रमाणे वरच्या गोष्टी ऑटोमॅटिक येईल. क्वांटिटी टाकणार, प्राइस आलीच त्याप्रमाणे काउंट झालं. डिस्काउंट असेल तर आपल्याला एंटर एंटर करायचं. सगळे ॲड करून झाले की इथे सगळे आपले आर्टिकल दिसतात. इकडे जर एडिट करायचं तर डबल क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता. क्वांटिटी 50 नव्हती 40 होती तर कमी जास्त पण तुम्ही करू शकता. ओके, त्याप्रमाणे टोटल बिल वगैरे पण इथे दिसतं तुम्हाला. एक्स्ट्रा कसले चार्जेस असेल तर इथे तुम्ही चार्जेसमध्ये जाऊन तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे कसले डिस्काउंट असेल किंवा अजून फ्रेट चार्जेस असेल, एक्स्ट्रा 2% किंवा काय असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही टाकू शकता. 100 रुपये एक्स्ट्रा याचे चार्जेस असेल तर ॲड करायचे. ओके, 100 रुपये ॲड केले, मग ते टोटल बिलामध्ये 100 रुपये ॲड होतील. ओके, इथे लेफ्ट साईडला आलं तर इथे बिल दिसणार. सगळं ॲड करून झालं का सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह बटनला क्लिक केलात की आपली हा जेवढा सेल बिल पण आपलं ॲड होणार आणि आपलं स्टॉक पण आपल्या स्टॉकमध्ये ॲड होणार परचेस बिलाप्रमाणे. परचेस बिल आपलं सेव्ह झालं. ओके, परत ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन तुम्ही
परचेस बिलवर क्लिक केलं तर इथे आपली सगळ्या पार्टीची बिलं आहे ना, ह्याला तुम्ही सिलेक्ट किंवा डबल क्लिक करून तुम्ही केलं तर पुन्हा ते बिल होणार. काही चेंजेस असे करू शकता आणि अपडेट बटनला क्लिक करायचं, हे अपडेट होणार. डिलीट इथून जर डिलीट केलं तर मात्र कंप्लीट बिल तुमचं डिलीट होणार. त्यामुळे डिलीट करताना मात्र काळजीपूर्वक करा. ओके, एस्केप करून मी मागे येतो. आता आपण जाऊया पुढच्या टॉपिककडे. ओके सर, या प्रकारे आपण परचेसचं बिल मारलं. परचेस मारता डायरेक्ट तुम्ही पॉज बिलचा पण डायरेक्ट विंडो ओपन करू शकता. इथेच तुम्हाला हे बघा, परचेस बिलला जायचं, इथे क्लिक करा, परचेसला जाऊ शकता, पीओएसला जाऊ शकता. आयटम लिस्टला केला तर इथेच पुढे आयटम लिस्टचा पण मेनू टॅब ओपन होतो. हे बघा, एका स्क्रीनवर तुम्ही मल्टिपल टॅब आपल्या सॉफ्टवेअरमध्ये वापरू शकता. ओके, एकदम इझी आणि सुंदर सॉफ्टवेअर आहे तुमच्या रिटेल बिझनेससाठी. इझिली तुम्ही मल्टिपल टॅब यूज करून तुमचं आर्टिकल वाईज कलर साईज हव्या त्या बेसवर तुम्ही आपलं सॉफ्टवेअर यूज करू शकता. इथून क्लोज केल्यावर क्लोज येईल विंडो. ओके, त्यानंतर तुम्ही जर हे रिटेल ERP आपलं सॉफ्टवेअर यूज करत असाल तर इथे टूल्समध्ये या, नंतर ऑप्शनला क्लिक करा. इथे बघा, इथे आता जेवढ्या गोष्टींना टिक मार्क दिसते तेवढ्या गोष्टीला फक्त तुमच्या सेटअपला जाऊन इथे टिक मार्क करून ठेवा. म्हणजे आपलं जसं सेटअप आहे त्याप्रमाणे परफेक्ट सेटअप तुमचं वर्किंग होईल. बाकी कुठे टिक मार्क करू नका. इथे जेवढे टिक मार्क दिसतात बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये, तेवढ्याच गोष्टींना तुम्ही टिक मार्क करा. ओके सर, बस एवढ्या गोष्टींना इथे टिक मार्क करा. बाकी आहे त्याप्रमाणे ठेवा. ओके, बघा, आणि आहे तसेच ऑप्शन तुम्ही सेट करून ठेवा जसे आहेत तसे. आणि इथे अप्लाय बटनला क्लिक करा की सेटिंग आपली अपडेट होईल. ओके, त्याच्यानंतर सपोज उधारीचं एखादं बिल असेल, कस्टमर उधारी असेल ऑप्शनल, तर इथे तुम्ही पीओएसच्या इथे पण तुम्ही लगेच इथे बिल तुम्ही हे करू शकता. इथे पण तुम्ही सपोज इथे कस्टमरचं F3 मारून नाव बनवू शकता. त्याचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल त्यात तेवढं तुम्ही इथे फिल करायचं आणि इथे त्या कस्टमरचं लेजर बनवायचं आणि इथे त्या कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा. ओके, सेव्ह बटनला क्लिक करायचं. जर तुम्हाला रेग्युलर तुमचा कस्टमर असेल आणि त्याला जर द्यायचं असेल तुम्हाला, तर इथे तुम्ही कस्टमरचं नाव येणार, एंटर. ओके, बिल नंबर ऑटोमॅटिक पडतच जाईल. जो प्रोडक्ट दिला इथे तुम्ही मॅन्युअल नावाने सर्च करू शकता. बारकोड असेल तर बारकोडने स्कॅन करा. ओके, मी आता बारकोड स्कॅन करतो. 2 ट्रक त्याला पाहिजे. बस, कॅशमध्ये असेल कॅश, जीपे असेल तर जीपेला मी इथे प्लस बटनने जाणार, ई वॉलेटला क्लिक करणार, ओके बटन करणार, सेव्ह करणार. ओके, आणि जर हे आता डायरेक्ट मी सेटलच केलं. ओके, त्यामुळे याचं क्रेडिट राहणार नाही. सपोज तोच कस्टमर पुन्हा आला, जर उधारी असेल तर परत सपोज 2 प्रोडक्ट त्याला आपण दिले आणि ओके 4 प्रोडक्ट. इथे क्लिक करायची. ओके, बॅलन्स अमाऊंट एवढी होणार. सेव्ह बटनला क्लिक करा. प्रिंट पाहिजे तर यस करा. इथे प्रिंट बटनला क्लिक केलं, प्रिंट होऊन येईल. ओके, आता जेव्हा आपण नेक्स्ट टाइम ह्या कस्टमरचं बिल बनवायला जाऊ, ओके, इथे लेजर ऑप्शन पण आहे, Ctrl L. ओके, इथे ते सगळे हे पण दिसतात बघा. हे आताचं बिल आहे डेबिटमध्ये. ओके, मी आता इथे लेजरला जातो. इथे कस्टमर सिलेक्ट करायचा. ओके, इथे आता डेबिट लगेच त्याचा रिफ्रेश बॅलन्सला लगेच त्याचं आउटस्टँडिंग दिसतंय बघा. ओके, असं आपण ह्याचं आता हे आउटस्टँडिंग पण इथे दिसतंय आपल्याला. रिफ्रेश केल्यावर लगेच त्याचा समोर आला आहे बघा, बॅलन्स किती 2000 रुपये. ओके, आता त्याचे आलेले पैसे कसे सेटल करायचे. जर कस्टमरचे असेल तर रिसिट एंट्री मारायची आहे. ओके, इथे क्विक रिसिटला यायचं. ओके, कशा मोडने आले, कॅशने दिले, काय दिले, आता सपोज कॅश दिले त्याने, एंटर. इथे कस्टमर घ्यायचा.
ओके, त्याचा बॅलन्स समोरच इथे दिसणार तुम्हाला 2000 रुपये आउटस्टँडिंग आहे. एंटर मारायचा. इथे सपोज किती 1000 रुपये पे केले, 1000 टाकायचे. डिस्काउंट वगैरे देत असेल तर टाकत. ओके, सेव्ह बटनला क्लिक करायची. बस आता एंटर मारला तर इथे बघा तुम्ही तुम्ही आता परत त्याच्या लेजरला गेलात इथे. ओके, इथे ओमकार सर्च केलात, रिफ्रेश बॅलन्स केलात तर 1000 रुपये तुम्हाला दिसला स्टॉक बॅलन्स. त्याचा बघा 1000 रुपये बॅलन्स झालेला आहे अपडेट. तसं तर आपण ज्यांच्याकडून परचेस करतो त्यांना जर आपण पेमेंट केलं तर इथे जायचं क्विक पेमेंट. इथे शॉर्टकट की पण दिलेलं आहे F5 आणि F6. ओके, एंटर मारायचं. त्यांना सपोज आपण कॅश दिली. एंटर. पार्टी कोण होती तर मग अशी आपली ही होती जेलो ट्रेडर्स, त्याचं हे आउटस्टँडिंग आहे. एंटर. त्याला किती सपोज 20,000 रुपये पेमेंट दिलं, अमाऊंट टाकायची. एंटर एंटर मारायचे. सेव्ह बटनला क्लिक. बस एवढंच करायचं की तेवढे पैसे आपल्या क्रेडिटमधून मायनस होतील. बस हे आता एंट्री सेव्ह झाले. इथून मागे या. इथे पण तुम्ही लेजरला आला, सगळ्या पार्टीचे लेजर बघू शकता. इथे तुम्ही सर्च करा नावाने, रिफ्रेश बॅलन्सला क्लिक करा की तुमचा लगेच बॅलन्स रिफ्रेश होईल. बघा आता फक्त 2940 रुपये त्याचा बॅलन्स राहिलेला आहे. ओके, याप्रमाणे तुम्ही कस्टमरचं पण आलेलं आउटस्टँडिंग हे करू शकता, क्लिअर करू शकता. आणि आपल्या सप्लायरचं पण. जर सपोज ओमकारने जर आउटस्टँडिंगचे बाकीचे पण पैसे दिले तर तुम्ही सेम इथून पण आहे की पेमेंट रिसिट, इथून पण जाऊ शकता. रिसिटला क्लिक करायची. एंटर. सपोज आता त्याने जीपे केले. ओके, कस्टमर कोण आहे ते इथे सर्च करायचं नावाने. एंटर. ओके, इथे काय तुम्ही ऑप्शनल हे ऑप्शनल तुम्ही टाकू शकता. अमाऊंट किती, कार्ड नंबर वगैरे ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे असेल तर टाकू शकता. एंटर एंटर म्हणून सेव्ह केलं. बस सक्सेसफुली. ओके, ही पण एंट्री सेव्ह झालेली आहे. क्लोज करायची. आता तुम्ही जर लेजरला आलात इथे कंट्रोल L मारून इथे रिफ्रेश बॅलन्स एकदा क्लिक करा पहिल्यांदाच आणि डायरेक्ट आता याचा बॅलन्स क्लिअर झाला. इथेच तुम्ही एंटर मारला, त्याचा लेजर बघितला तर इथे सगळी हिस्ट्री तुम्हाला दिसते आतमध्ये. सेल होतं, कोणत्या तारीखला किती होते, नंतर रिसीट झाले, या तारीखला कॅशमध्ये एवढे आले, जीपेमध्ये आले, आणि आता क्लोजिंग बॅलन्स त्याचं 0 आहे. हे प्रिंट पण करू शकता, एक्सेलमध्ये पण घेऊ शकता, व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता. ओके सर, हे झालं आपलं पेमेंट आणि रिसीट. त्याच्यानंतर आहे राहिला आपला रिपोर्टिंग पार्ट. रिपोर्टमध्ये तुम्हाला रेग्युलर बाकी बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस सगळ्या गोष्टी इथून भेटून जातात. मेन म्हणजे इथे तुम्हाला लागणारे मॅक्झिमम सगळे ऑप्शन इथे तुम्हाला भेटून जातात. सेलमध्ये पण तुम्ही उधाराची बिलं इथे मारू शकता, पण POSमध्ये फास्ट बिलिंगसाठी पॉज सिस्टम तुम्हाला इझी पडते. बाकी पेमेंट रिसीट आहे, जनरल व्हाउचर आहे, परचेस पण इथे दिले आहे, GST व्हाउचर. डेली प्रॉफिट अँड लॉसमध्ये इथे तुम्हाला दिवसाचं जे काय प्रॉफिट अँड लॉस आहे तुम्हाला दिसतं बिल वाईज. बिल नंबर काय होता, डेट काय होती, पार्टी कोण आहे, किती क्वांटिटी, किती सेल गेलं, कॉस्ट किती, प्रॉफिट किती. ओके, ह्याप्रमाणे. आता हे जे तुमचं जर प्रॉफिट कॉस्ट आहे ती कशा बेसिसवर कॅल्क्युलेट पाहिजे याच्यासाठी इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा. इथे ॲरोला क्लिक करा. ओके, ॲरोला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला परचेसवर काढायचं असेल तर परचेस सिलेक्ट करायचं, परचेस प्राईस, आणि ओके म्हणायचं. ओके का, जी आपले जे प्रोडक्ट आहे परचेस प्राईस म्हणजे आपले सेल प्राईस, त्यांची आपण कॉस्ट टाकली नव्हती जुने प्रोडक्ट असल्यामुळे, तर ज्याप्रमाणे तुम्ही टाकले असाल त्यांचे इथे येणार आहे बघा. परचेस प्राईस एवढी, सेल प्राईस एवढी होती, परचेस प्राईस एवढी, आणि आपण आपलं हे प्रॉफिट एवढं झालं, आणि पर्सेंटमध्ये एवढं झालं. ओके, कोणत्या बेसवर तुम्ही इथे काढू शकता, इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा सर. MRPवर पाहिजे, परचेस रेटवर पाहिजे, सेल रेटवर पाहिजे. ओके, आता मला परचेस म्हणजे सेल मायनस परचेस केलं तर तुमचं त्याप्रमाणे प्रॉफिट येतं ना. ओके बटनला क्लिक करायचे. ओके, मग इथे दिवसाचं प्रॉफिट वगैरे तुम्हाला तुम्ही इथे कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत सिलेक्ट कराल त्याप्रमाणे तुम्हाला तो रिपोर्ट भेटून जाईल. तो भेटेल तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटमध्ये, डेली प्रॉफिटमध्ये. ओके, डेट फक्त टाकायची आणि ओके म्हणायचं आहे. आणि इथे तुम्हाला कशा बेसवर पाहिजे, MRPवर पाहिजे, बेसिकवर पाहिजे, आणि पाहिजे मला परचेस प्राईसवर पाहिजे. सिलेक्ट करायची परचेस प्राईस, ओके करायचं की इथे तुमच्या परचेस प्राईसप्रमाणे येणार. ते क्लोज करायचं. त्यानंतर इथे लेजरचा मग असाच ऑप्शन, लेजर बघू शकता. आउटस्टँडिंग, कोणाकोणाचं आउटस्टँडिंग बघायचं, इथे डेट टाकायची आणि ओके करायचं. कोणत्या कस्टमरचं काय काय याचं द्यायचं आहे इथे द्या, इथे सगळे येणार. नंतर तर कस्टमरचं पाहिजे तर कस्टमर सिलेक्ट करा, सप्लायरचं पाहिजे तर सप्लायर सिलेक्ट करा. ओके, जर कोणाचं आउटस्टँडिंग असेल तर इथे तुम्ही हे करून ओके करायचं की जेवढे सप्लायरचं आउटस्टँडिंग असेल त्याचा रिपोर्ट तुम्हाला इथे भेटून जाईल. ही आता मी विंडो क्लोज करतो. नंतर ट्रायल बॅलन्स वगैरे इथे जाईल. नंतर आपला मेन ऑप्शन राहिला तो बारकोड लेबल. बारकोड लेबल तुम्ही इथे पण शॉर्टकट दिलेला आहे बघा, बारकोड लेबलला जायचं. ओके, जर जुना स्टॉक असेल तर ॲज अ ओपनिंग स्टॉकप्रमाणे घ्यायचं, इथे डेट टाकायचं, कधीच्या डेटची एंट्री आहे, ओके करायचं. ओके कलर, जेवढे आपले प्रोडक्ट आहेत ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर सर्च करून घेतं. स्टॉक जेवढा असेल त्याप्रमाणे तुमचं अपलोड व्हायला
तेवढी मिनटं लागतात. ओके, जो प्रोडक्ट तुम्हाला इथे प्रत्येक प्रोडक्ट आर्टिकल नंबर वाईज दिसते बघा, ज्याचे प्रिंट करायचं आहे तेवढे सिलेक्ट करायचं आणि इथे क्वांटिटी किती पाहिजे लेबल ती टाकायचं. सपोज मला याचे 4 पाहिजे, 4 टाकणार, एंटर मारणार आणि इथे प्रिंट बटनला क्लिक करायचे. किंवा कोड 123 182 प्रिंट बटनला क्लिक करायची. सॉरी, कोड 128 ला नाही, प्रिंट बटनला क्लिक करायची आणि प्रिव्ह्यूला जायचं. इथे तुम्हाला पहिला बारकोडचा आपला परफेक्ट तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतो सॉफ्टवेअर. वरती आपल्या फर्मचं नाव येणार, आणि काय नंबर वगैरे पाहिजे तर ऑप्शनल आहे. नंतर प्रोडक्टचं नाव, साईज किती, तर कलर कोणता होता, सेल प्राईस किती, आर्टिकल नंबर आणि बारकोड, आणि खालीचा बारकोड स्कॅनर. इथे तुमचे बारकोड ऑटोमॅटिक जेवढे आपण टाकू, आता मी 4 टाकले होते त्यामुळे 4 आले. आणि इथे हे बारकोडचं प्रिंट देण्यासाठी छोटे प्रिंटरचं हे आहे बघा आयकॉन, ह्याला इथे ह्याला सिंगल क्लिक करायचं की बारकोड क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं की आपले लेबल स्टिकर प्रिंट होऊन येतील. एवढं सोपं आहे. ओके, आता सपोज आपल्याला परचेस प्रमाणे काढायचं असेल, इथे क्लिक करायचं आणि परचेस आयटम डिटेल म्हणायचं किंवा कंबाईन म्हटलं तरी चालेल. आणि इथे डेट टाकायची, कोणत्या दिवसाची परचेस पाहिजे. तर आजचे 2 बघा, आपण 2च आजच्या दिवसांनी 2च परचेस ॲड केली होती बघा. इथे जेवढे आता दोघांची मला पाहिजे असेल तर इथे क्लिक करायची. जेवढ्या क्वांटिटी टाकल्या होत्या तेवढ्या ऑटोमॅटिक इथे नंबर ऑफ क्वांटिटी आल्या. सपोज कमी करायचे असेल तर कमी पण करू शकता. सपोज आता मला 4 आणि 10 पाहिजे, एंटर मला कमी केलं. ओके, आणि इथे प्रिंट बटनला जायचं, इथे प्रिव्ह्यू बटनला क्लिक करायचं. सॉफ्टवेअर तुम्हाला पहिलं प्रिव्ह्यू दाखवणार. ओके, आणि फायनल झालं की इथे प्रिंट बटनला क्लिक करा का प्रिंट येतील, नको असेल तर कॅन्सल करा. ओके, अशा प्रकारे तुम्ही बारकोडची प्रिंट काढू शकता. इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. ओपनिंग स्टॉक म्हणजे जो जुना स्टॉक भरलेला त्यांचे काढायचे असेल तर, आणि इथे परचेस किंवा कशा याच्याप्रमाणे तुम्ही कंबाईन परचेस डिटेलमध्ये घेतलं तर डिटेलप्रमाणे पण तुमचे तेच प्रोडक्ट येतील. अवेलेबल स्टॉक, ओके, रिसिव्ह एंट्रीप्रमाणे कशा याच्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सर्च करून प्रिंटला जाऊन तुम्ही बारकोड काढू शकता. फक्त तुम्हाला इथे क्वांटिटी तुम्हाला किती कमी जास्त करायची आहे इथे तर तुम्ही करायची आणि एंटर मारून प्रिंटला जायचं आहे सर. ओके, याप्रमाणे तुम्ही बारकोड पण काढू शकता आपल्यामध्ये. इथे स्टॉक स्टेटसला जाऊन तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्टचा अवेलेबल स्टॉक वगैरे तुम्ही इथून काढू शकता. प्रोडक्टचा स्टॉक तुम्ही इथल्या इथे तुम्ही आयटम वाईज, कंपनी वाईज, आर्टिकल नंबर वाईज, साईज, कलर वाईज सर्च करू शकता. आता मी ओके केलं की ते स्टॉक आपला लोड होतो आहे. त्याच्यामध्ये आता जेवढा प्रोडक्ट आहे त्याप्रमाणे तुमचा ऑटोमॅटिक सगळा स्टॉक सॉफ्टवेअर लोड करणार. हा स्टॉक ते तुमच्या हव्या त्या बेसवर तुम्ही इथे सर्च करू शकता. ओके, नंतर कंपनी वाईज, बारकोड वाईज तुम्ही हव्या त्या बेसिसवर सर्च करू शकता. हा तुम्ही एक्सपोर्टला क्लिक करून तुम्ही तुमच्या एक्सेलमध्ये पण हा रिपोर्ट काढू शकता सर. ओके, इथे टोटल क्वांटिटी किती आणि त्याची व्हॅल्यू किती ही पण तुम्हाला इथे दिसते डायरेक्ट. मी आता इथे क्लोज करतो. नंतर GST रिपोर्ट वगैरे तसेच आहेत, त्याप्रमाणे तुम्ही GST रिपोर्ट काढू शकता. ओके, त्याच्यामध्ये इकडे पण तुमचं सेमच आहे. ट्रान्झॅक्शन, ऑल टाईप ट्रान्झॅक्शन झाली. नंतर रिपोर्ट्स, डेली रिपोर्ट, ट्रायल, आउटस्टँडिंग अनालिसिस. ओके, त्यानंतर डे बुकमध्ये तुम्हाला दिवसाचा जो का लेखाजोखा आहे तो सगळं तुम्हाला बिल वाईज सगळं दिसतं तुम्हाला. टोटल किती, डेबिट किती, क्रेडिट किती. ओके, इथून क्लोज करतो. तर रिपोर्ट्समध्ये येतो. त्यानंतर डे बुक आहे, डे बुक कम कॅश बुक. याच्यामध्ये तुम्हाला दिवसाचं जे का ट्रान्झॅक्शन आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये दिसतं सगळं. सिंगल क्लिक बुक, लेखाजोखा काय, प्रॉफिट अँड काय असे काय आहे ते. ओके, याच्यामध्ये सगळे रिपोर्ट आहेत तुम्हाला. याच्याप्रमाणे तुम्ही ओपन करून बघू शकता. त्यानंतर मेन आहे सेल रजिस्टर. डिटेलमध्ये पाहिजे असेल तर इथे सेल रजिस्टर काढू शकता. सेलमध्ये आपण काही एंट्र्या मारलेल्याच नाही, त्यामुळे तुम्ही POS रजिस्टरला यायचं, पॉज रजिस्टरला. ओके, याच्यामध्ये 2 फास्ट बिलिंगसाठी पॉज रजिस्टर, पॉज बिलिंग वापरतो. आणि सेलमध्ये मारला तर हे बघा इथे POS ऑप्शन आहे बघा, POS उजवीकडे. पॉज बिलिंग मारलं तर POS रजिस्टर बघायचं आणि सेलमध्ये मारलं तर त्या एंटर सेल रजिस्टरमध्ये भेटणार. आता आपण सगळ्या मारलेल्या आहेत तर पॉज रजिस्टर, इथे यायचं पॉज रजिस्टर, डेट टाकायचे कधीपासून कधीपर्यंत. इथे सगळी बिलं येणार बघा सर. कोणतं बिल पाहिजे असेल तर डबल क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता. प्रिंट पाहिजे तर प्रिंट करू शकता. कोणत्याही बेसिसवर तुम्ही सर्च पण करू शकता. ओके, पॉज समरी, POS बिल, युजरशिप, टॉप कस्टमर, परचेस रजिस्टर, परचेस रिपोर्ट. ओके, सगळे रिपोर्ट्स याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर. याच्यामध्ये तुम्ही गेलात की तुमच्या लक्षात येईल नावाप्रमाणे सगळे रिपोर्ट्स आहेत. ओके, इथे पण तुम्हाला स्टॉक रिलेटेड सगळे समरी काढायचे, स्टॉक रिपोर्ट काढायचा आहे, आयटम वाईज स्टॉक काढायचा आहे, स्टॉक डिटेल काढायचा आहे. इथे पण तुम्ही जो प्रोडक्ट इथे सिलेक्ट कराल त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा तुम्हाला स्टॉक सॉफ्टवेअर दाखवेल. ओके,
आर्टिकल नंबर, साईज नंबर वाईज. ओके, आयटम वाईज. नंतर स्टॉक डिटेल्स काढायचे, स्टॉक डिटेल पण काढू शकता. ओके, नंतर इथे त्याची टोटल व्हॅल्यू आणि अमाऊंट ते पण दिसतं तुम्हाला. स्टॉक स्टेटसमध्ये पण सेम तुम्ही स्टॉक स्टेटस काढू शकता, अल्टरनेट फिल्टर करू शकता. हे सगळे झाले. डम स्टॉक रजिस्टर काढू शकता, डेली स्टॉक काढू शकता. नंतर GST मध्ये R1 मध्ये तुमचा सेल रिपोर्ट येईल. ओके, इथे तुम्ही JSON फाईल क्रिएट करू शकता, एक्सेल पण करू शकता डायरेक्ट. ओके, इथे कधीपासून कधी रिपोर्ट पाहिजे डेट टाकायचं आणि एक्सेल बुकला क्लिक करा. त्या पर्टिक्युलर महिन्याचं किंवा क्वार्टरचं तुम्हाला सॉफ्टवेअर रिपोर्ट जनरेट करून देतं. ओके, त्याच्या त्याचप्रमाणे तुम्हाला GSTR मध्ये तुमचं सेल, R1 मध्ये, 2 मध्ये तुमचं परचेस. ओके, हे सगळे रिपोर्ट 3B आणि GSTR 4 पण. आणि टूल्समध्ये फक्त सेटिंग वगैरे ऑप्शन आहेत ते. असं तुम्ही इझिली सॉफ्टवेअर सर करू शकता. तुमचा जो जुना स्टॉक आहे तर तुम्ही इझिली इथं आयटम लिस्टमधून तुम्हाला भरायचा आहे. जुना स्टॉक न्यूला क्लिक करून इथेच तुम्ही आर्टिकल वगैरे भरून तुम्ही आयटमच्याच खाली, आता कोणत्याही प्रोडक्टला डबल इथेच खाली नंबर ऑफ स्टॉक, ओपनिंग स्टॉक भरून आर्टिकल भरून फटाफट घेऊ शकता. एवढं फास्ट सॉफ्टवेअर आहे, एकदम फटाफट तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर तुमच्या बिझनेससाठी इम्प्लिमेंट करू शकता. एकदम इझी आणि सुंदर सॉफ्टवेअर. याच्यामध्ये तुम्हाला बाकी प्रमोशनचा पण ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे कस्टमरला तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही प्रमोशन करू शकता सर. ओके, प्रमोशन वगैरे करू शकता, डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज वगैरे टाकू शकता. बाकी का डिस्काउंट स्कीम सगळे ऑप्शन याच्यामध्ये तुम्ही सेट करू शकता कस्टमर वाईज. अट्रॅक्टिव्ह बिल फॉर्मॅट, व्हॉट्सअपची फॅसिलिटी, फ्री ऑफ कॉस्ट, ईमेल प्लस बॅकअपची पण चांगली फॅसिलिटी आहे. ईमेल बॅकअपची प्रोव्हिजन आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा डेटा लॉस होत नाही, सॉफ्टवेअर तुमचं सेफ राहतं. काही कॉम्प्युटरचा जर प्रॉब्लेम झाला तरी तुमचा डेटा आहे तो तुमच्या ईमेलला, पर्सनल ईमेलला सेट राहतो आणि तुमचा डेटा तुमच्याकडेच राहतो कायमस्वरूपी, जेवढी वर्ष तुम्ही सॉफ्टवेअर वापरता तेवढं. आणि वापरायला एकदम सुंदर आणि सोपं सॉफ्टवेअर आहे आणि वर्किंग पण एकदम स्पीड पण एकदम फास्ट आहे आणि सगळ्या ऑपरेटिंग सिस्टमला चालतं. आणि तुम्हाला पाहिजे तसे व्हिडिओ वगैरे बनवून भेटतील आपल्याकडे. आणि बारकोड वाईज हवं तसं तुम्ही रिटेल आणि सगळ्या ट्रेडसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला अजून काही डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर ह्या नंबरला आपल्याला क्लिक करा, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. सगळे डिटेल्स आमच्याकडून भेटून जातील. ओके सर, थँक्यू, धन्यवाद.